हॅलो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, तर तुमच्यासाठी घेऊन आलेले क्लास 8 ची व्हेरिएशन प्रॅक्टिस सेट 7.2. तर 7.1 अतिशय सोपी होती, ती बघितली. त्याच पद्धतीची ही पण आहे. याचंही बेसिक मी तुम्हाला दोन्ही याच्यात सांगितलं, तिकडेही सांगितलंय. परत एकदा बेसिक सांगतोय बघा. प्रॅक्टिस सेट मध्ये बेस काय आहे? इनव्हर्स व्हेरिएशन आहे. कोणतं व्हेरिएशन आहे बोला? इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन काय असतं बोला? एक गोष्ट वाढली तर दुसरी कमी झाली, म्हणजे एक्स आणि वाय यांचं जे रिलेशन, याला इनव्हर्सली व्हेरिएशन म्हणतात. काय म्हणता बोला? बोला, याला काय म्हणता? इनव्हर्स व्हेरिएशन. काय म्हणता बोला? इनव्हर्सली व्हेरिएशन. काय म्हणणार? इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे ते डायरेक्ट होतं. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय होतं. इथं मात्र एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. असं नका वाचू. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/y. असं नाही वाचत. याला वाचणार कसं बोला? एक्स इज इनव्हर्सली बोला proportional what is the to y, inversely proportional to y. x is inversely proportional to y. हे डायरेक्टली हे चिन्ह काढायचं अल्फा. इथं काय पुट करावं लागेल? k. k is equal to k into 1/y. आता y डिवाइड इकडून काय झाला? मल्टिपल, म्हणजेच x into y is equal to काय झालं? k. x into y is equal to काय झालं बोला? k. या k कन्सेप्ट जी तयार झाली ना, x into y, याला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे प्रोडक्ट तयार झाला. काय तयार झाला बोला? हा, इथं मात्र प्रोडक्ट राहतो. इथं मात्र काय राहणार आहे? प्रोडक्ट. बस. बाकी तिथं भागाकार होता, म्हणजे रेशो होता. इथं मात्र काय? गुणाकार आहे. काय करायचंय? तर करूया, स्टार्ट करू. जास्त वेळ न लावता लगेच आपण लेक्चर स्टार्ट करूया. तुम्ही तयार आहे सगळे? येस और नो? अरे बालकांनो, तयार आहोत का? हा, सगळ्या बालकांनी तयार आहे का? येस और नो सांगा सगळे बालक. चला बालकांनो बघा. इन इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ वर्कर अँड नंबर ऑफ डेज टू कंप्लीट अ वर्क गिवन द फॉलोइंग टेबल. आता नंबर ऑफ वर्कर 30 आहे. किती आहे? 30. आणि डेज किती आहे? 6. यांचं जे रिलेशन आहे ते कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. काय बोला? नंबर ऑफ बोला. नंबर ऑफ वर्कर काय बोला? वर्कर्स इज एक्स. आणि डेजला काय म्हणणार? वाय. हा, आता इकडे पहा. नंबर ऑफ वर्कर 30 आहे, तर किती दिवसात काम झालं? 6. आता मला तुम्ही सांगा, 20 माणसं लावले तर 9 दिवस लावले. बरोबर आहे का? माणसं कमी केले ना. माणसं कमी केले तर दिवस वाढून गेले. म्हणजे एक गोष्ट वाढते आणि एक गोष्ट कमी होते. हे पहा, आता एक 30 होते, 30 चे 20 केले, कमी केले, तर 6 ते 9 झाले, वाढले ना. मग असलेल्या कन्सेप्टलाच काय म्हणता? इनव्हर्स व्हेरिएशन. काय म्हणता बोला? काय म्हणणार? हा, प्रश्न बघूनच कळून जातोय का नाही कळत? कळतं. येस और नो? तर बघा, नंबर ऑफ वर्कर एक्स आणि डेज म्हणजे किती? वाय. मग x is inversely proportional to काय? y. x is inversely proportional to काय? y. मग x हे चिन्ह काढायचं, काय पुट करायचं? k into 1/y. बरोबर आहे का? k पुट करावं लागेल ना अंजर. मग हा y डिवाइड आहे, इकडे काय होणार? मल्टिपल इज इक्वल टू k. x into y इज इक्वल टू काय झालं? k. नक्की का? x किती आहे? 30. y किती आहे? 6. k ची व्हॅल्यू किती आली? 0. sin 3 18. के किती आलं? 180. के ची व्हॅल्यू किती आली? येस और नो? आता हे दुसरी केस पण चेक करून पहा अशीच. एक्स किती आहे? 120. डेज किती? वाय 9. रिलेशन कसं आहे? एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय? वाय. बरोबर आहे का? हा, इकडे लक्ष द्या. काय? के ची व्हॅल्यू 60 कसं काय राहणार? थांबा थोडस, अजून इकडचेच भाग झाला. काय? हा, एक्स इज इक्वल टू सांगा इथं डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल काढायचे. के इंटू 1/y. के इंटू 1/y. एक्स ची किंमत किती आहे? 20. के माहिती आहे का? नाही. वाय ची किंमत माहिती आहे? 9. 1/9. 9 इथं काय भागिले, इकडून काय होणार? गुणिले. हा, के ची व्हॅल्यू फिक्स आली का आता? 180. कॉन्स्टंट किती आहे? 180. कॉन्स्टंट किती आहे?
180. हा, मग आता तुम्हाला सगळं कळालं. आता इथं दुसऱ्या कन्सेप्ट मध्ये एक्स म्हणजे माहित नाही, वाय म्हणजे किती 12 आणि के माहित झाला आता 180. हे किती आहे 180. मग तुम्हाला फॉर्म्युला कळालेला आहे, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय वाय. हे इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं, के टाकायचं, के इंटू 1/y. हा वाय इकडे आला. सांगा एक्स इंटू वाय इज इक्वल टू काय झालं, के. किती, एक्स ची किंमत किती आहे माहिती आहे का, किती आहे माहित नाही, वाय माहिती आहे किती, वाय 12. हा के माहिती आहे 180. हा 12 इकडे गुणिले इकडून का होणार सांगा, भागिले 180 भागिले 12. मग 12 1 12 किती उरले 6, 12 पंचे 60. बाहेर उत्तर 15 आहे का, येस नो. येऊ का इथं 15, एक्स ची किंमत 15 नक्की का. आता दुसरं पहा, एक्स ची किंमत 10, एक्स ची किंमत किती 10. मग वाय माहितीये का, नाही. के माहितीये किती, के 180. के किती आहे, तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, के इज इक्वल टू काय एक्स वाय. के इज इक्वल टू किती, के ची किंमत माहिती 180. एक्स माहितीये का, नाही माहितीये 10. वाय माहितीये का, नाही. हे 10 इकडे येऊन का होतील, भागिले 0 कट 0 कट. वाय ची किंमत किती आली 18. किती आली, बरोबर करून वाय ची किंमत. नंतर एक्स किती रे माहित नाही, हा वाय किती 36. के माहिती 180. फॉर्म्युला माहित झालेला के चा काय, के इज इक्वल टू एक्स वाय. के इज इक्वल टू काय, हा के किती आहे, के 180. हा एक्स माहिती का नाही, वाय 36. 36 गुणिले इकडून का होणार भागिले 36 पाचे 120, बरोबर आहे का रे. हा 36 पाचे 120 ना, नक्की आलं का आन्सर. पहा 5 हे आलं 5 आणि हे आलं 8. नक्की का झालं. किती प्रश्न झाले, एक. लगेच दुसरा बोला, फाइंड द कॉन्स्टंट व्हेरिएशन. काय फाइंड करायचंय, कॉन्स्टंट व्हेरिएशन म्हणजे के काढायचंय. काय काढायचंय, हा राइट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय दिलं, क्यू. पी ची किंमत किती रे, हे हा मग पी हे इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं. काय टाकावं लागतं, के इंटू 1/q. नक्की का, कसली किंमत आहे तुमच्याकडं सांगा. हे क्यू इथं काय, बोला क्यू काय, डिवाइड, राईट. आता के इकडे येऊन का होणार, मल्टिपल के, राईट आहे का. मग के इज इक्वल टू काय, इक्वेशन तयार झालं श्रद्धा, पी इंटू क्यू. पी इंटू क्यू. पी किती आहे 15, पी किती आहे 15, क्यू किती आहे 4. के ची किंमत पाहतो, उत्तर आलं का 60. 15 चौक 60 झाले. सोपं आहे ना आन्सर. जाऊया पुढं, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, लिहायचं. चला नेक्स्ट. आता पहा, झेड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/w. राईट आहे ना, 1/w म्हणायचं नाही त्याला, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू w. हा फाइंड ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएशन, राइट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन बनवा. हा झेड हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढा. काय राहणार, के इंटू 1/w. के ची मग हा डब्ल्यू इकडून का झाला, हा मग झेड किती आहे 2.5. डब्ल्यू किती आहे 24. डब्ल्यू किती आहे 24 इजिकल टू काय, के इजिकल टू काय, के. मग 2.5 गुणिले 24 सांगा, 2.5 गुणिले 24 इजिकल टू के. 25 चौक 100. आजच्याला किती आले 10. पॉईंट नंतर देऊन दाखव. 25 आणि 50, 50 आणि 10 किती झाले 60. किती पॉईंट, 1 आलं. 1 पॉईंट. के ची किंमत किती आली 60 आहे का, के किती आला 60. जाऊया पुढं. एवढे एक प्रश्न आहे फक्त. हा हे काय झालं, कॉन्स्टंट व्हेरिएशन झालं काय, नाही. यस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर, टी चा स्क्वेअर. मग यस डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढा.
काय राहील रे के इंटू 1/t². बरोबर का आदित्य? आता काय करू, हा t² इकडे आला, t² इज इक्वल टू काय के. यस किती रे 4, टी किती आहे 5, 5चा काय करू स्क्वेअर. मग किती राहणार 4, 5चा स्क्वेअर किती होतो 25 इज इक्वल टू काय के. 25 किती झाले 100. के ची किंमत आली किती आली 5. उत्तर राईट आहे का? येस और नो? सोपं आहे ना. चला नेक्स्ट. हा सांगा फाइंड द कॉन्स्टंट व्हेरिएशन अँड राईट इक्वेशन व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. x ची किंमत किती आहे? x इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय रूट y. काय मग सांगा इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढा के इंटू 1/√y. नक्की का? मग कोणाची किंमत तुमच्याकडं x ची किती आहे 15, के माहित नाही, रूट y ची किंमत किती 9. रूट 9 इकडे येऊन काय झाले गुणिले काय गुणिले इज इक्वल टू काय के. तुम्ही सांगा आता 15 गुणिले रूट 9 इज इक्वल टू के. 15 रूट 9 म्हणजे कोण आहे 3. 9चं रूट 3, 15 3 किती झाले 45. के ची व्हॅल्यू किती आली आहे का उत्तर पा. येस और नो? खरं सांगा. बघा नेक्स्ट. हा द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ऍपल इन अ हिप. 24 ऍपल आर पुट इन अ बॉक्स देन 27 बॉक्स आर नीडेड. त्यांचं असं म्हणणं आहे ऍपल 24 ऍपल आहे किती आणि त्याला बॉक्स लागताय 27. किती लागताय 27. त्यांनी म्हणताय की इफ 36 ऍपल आर फिल्ड. जर मी 36 ऍपल टाकले तर बॉक्स किती लागतील. हे 24 वरून 36 केले, वाढवले कमी झाले, वाढवले ना तर हे कमी होऊन जाईल 27 वरून कमी होऊन जाईल. म्हणजे एक बॉक्स आहे, म्हणजे एक बॉक्स आहे, या बॉक्स मध्ये ऍपल ठेवतोय आपण. किती ऍपल ठेवतोय 24 ऍपल. तर आपल्याला 27 बॉक्स लागताय. किती बॉक्स लागताय किती ऍपल ठेवल्यावर 24 ऍपल ठेवल्यावर 27. आता आपल्याला 36 ऍपल बसवायचे एका बॉक्स मध्ये. किती ऍपल बसवायचे 36. किती बॉक्स किती लागतील असा प्रश्न आहे. कळाला? अरे कळालं का? म्हणजे एक वाढवतोय तर आता एक कमी होऊन जाईल. मग डायरेक्टली रिलेशन आहे का इनडायरेक्टली? इनडायरेक्टली. मग लेट बी कन्सिडर इथे लिहायचं लेट बी कन्सिडर ऍपल इज एक्स. ऍपल इज काय एक्स अँड बॉक्सेस आर वाय. बॉक्सेस आर काय बरोबर आहे. याचं याचं रिलेशन तयार झालं, चार्ट तयार झाला. मग सांगा ऍपलला एक्स म्हणा बॉक्सला वाय म्हणा. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल सॉरी काय बोला इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढा के इंटू 1/y. हा वाय इकडे आला एक्स इंटू वाय इज इक्वल टू काय झालं के. के ची किंमत किती आली एक्स इंटू वाय. सांगा रे बाळांनो एक्स किती आहे 24 बॉक्स आणि वाय किती आहे 27. 24 गुणिले 27 सांगा के किती आलं 27. हा 27 दुनी 54, 54 दुनी 108 किती होता 108. अच्छा किती आले 10. 27 दुनी 54, 54 आणि 10 मिळवा 64, 648. किती आला हा के किती आहे 648. हे पहा तुम्हाला 24 आणि 27 चा गुणाकार 7 चौक 28, 2 7 दुनी 14 2 16, 4 दुनी 8, 2 दुनी 4 8, 6 8 12 2 14, 5 1 6, 648 बरोबर 648. आता त्यांचं काय म्हणणं आहे किती बॉक्स आहे रे ऍपल. ऍपल किती आहे 36. हा बॉक्स माहिती आहे का नाही के माहिती आहे. मग कसं लिहिणार हा एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय वाय. एक्स इज इक्वल टू काय के वाय के इंटू काय वाय. मग ऍपल किती आहे 36. के किती आहे 648. किती हा वाय माहिती आहे का नाही. बॉक्स माहिती आहे का नाही माहित नाही ना. मग काय करू वाय इकडे येतील 36 इकडे येतील. वाय इकडे येतील 648 आणि 36 खाली येऊन जातील.
हा मग 18 ने भाग द्या. 18 दुनी 36, 18 18 त्रिक 54, 18 त्रिक किती 54 ना, 18 त्रिक 54 किती उरले 10. हा 18च्या पाड्यात 108 येता का, 18 सक 18 5 90, 18 सक 108. हा बे एक बे, हा एक उरला, 2 8 16, 5 वाय 18 बॉक्सेस लागतील. किती 18 बॉक्सेस रिक्वायर्ड, 18 बॉक्सेस रिक्वायर्ड. किती बॉक्सेस, देअरफॉर 18, म्हणजे y ची किंमत किती आली 18. कळलं, अवघड आहे का नाही. तसेच बॉक्स टाईपचे प्रश्न आहे. किती झाले 3. आता किती राहिले 2च प्रश्न राहिले. हा तर बघा, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. वेवलेंथ ऑफ साऊंडला काय होणार एल, फ्रिक्वेन्सीला काय होणार एफ. याचं आणि याचं रिलेशन कसं आहे इनव्हर्सली. लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू. झालं आन्सर. पाहत उत्तर झालं का. एल म्हणजे लेंथ आणि एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी. झालं, सोपं आहे ना. एवढंच आन्सर द्याच आहे का. याला म्हणता वेवलेंथ. काय म्हणता वेवलेंथ. आणि याला काय म्हणता फ्रिक्वेन्सी. काय म्हणता, यांचं रिलेशन कसं आहे इनव्हर्सली. जाऊया पुढं. हा कोणाचं नाही ना, झालं ना. हा आता पहा, द इंटेन्सिटी आय. पडला असता ना पेन. इंटेन्सिटी किती, इंटेन्सिटी किती आय. आय इनव्हर्सली का आय. आणि डिस्टन्सला काय बोला, डिस्टन्सला डी. रिलेशन इनव्हर्सली का डायरेक्टली. आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी. झालं, पाच उत्तर हेच का. किती सोपं आहे. लाईक करा, लाईक करा, लाईक करा, पटापट लाईक करा. आता 5वा प्रश्न पहा. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय रूट वाय. एक्स ची किंमत किती आहे 40. किती आहे, हा 40. वाय माहिती का 16. आता हे इकडं 40, हे भागिले इकडून काय झाले. थांबा, हे असं नका करू, डायरेक्ट नका करू. हा रूट काय वाय. मग आता एक्स इथे टाका के. काय टाका के इंटू 1 रूट वाय. मग आता एक्स इंटू रूट वाय इजिकल टू काय झालं के. एक्स ची किंमत किती 40. वाय माहिती का नाही, रूट वाय. वाय माहिती 16 इजिकल टू काय के 40. 16चं स्क्वेअर रूट सांगा 4. 5 उत्तर याचे का. 0 0 4 चौक 16. के ची किंमत किती 160 आहे का. के ची किंमत किती, के ची किंमत आली 160. नक्की का. के ची किंमत किती आली नक्की, खरं सांगा. बरोबर आहे का. आता एक्स इज इक्वल टू 10, तर वाय इज इक्वल टू किती, रिलेशन सांगा. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट वाय. मग एक्स इज इक्वल टू के इंटू रूट वाय. मग एक्स किती रे, हा बाळांनो एक्स किती आहे. के ची किंमत एक्स किती आहे सांगा ना 10. के किती आलं 160. रूट वाय माहिती का नाही माहित. रूट वाय इकडं ना, कुणीकडं इकडं. रूट वाय इकडं आलं 160. हे 10 गुणिले ना, इकडून का होणार भागिले. 0 0 कट. रूट वाय इज इक्वल टू 16. बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. बोथ साइड काय करा, बोथ साइड काय करा टेकिंग स्क्वेअर रूट. काय स्क्वेअर रूट किती राहणार बोला. रूट वाय आणि रूट 16. नाही स्क्वेअर रूट नका करू, स्क्वेअर करा. वाय काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे, बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट नका करू, स्क्वेअर करा. बोथ साइड टेकिंग स्क्वेअर, बोथ साइड टेकिंग स्क्वेअर. रूट वायचा स्क्वेअर आणि 16चा स्क्वेअर सांगा रे. हे रूट रूट काय झाले कट. 16चा स्क्वेअर सांगा किती होतो. 16चा स्क्वेअर किती असतो, नाही ना 32 कस काय. 16 इंटू 16, 16 इंटू 16 सांगा 56 का 256.
256 पहा तो उत्तर आहे का 256 यस और नो सोपं आहे ना आता किती आहे शेवटचं आहे का आता पहा संपलं मग का बाकी अजून हा एक्स व्हॅरी इनव्हर्सली ॲज वाय एक्स व्हॅरी होतोय इनव्हर्सली टू द वाय हा मग इनव्हर्सली ना मग एक्स के इंटू 1/y एक्स ची किंमत किती आहे 15 के माहिती आहे का नाही वाय माहिती आहे का 10 वाय किती आहे 10 मग 10 इकडे आले 15 गुणिले 10 इजिकल टू के 150 झाले ना के ची किंमत किती झाली 150 एक्स ची किंमत 20 वाय किती मग काय एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय वाय एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय वाय मग एक्स इज इक्वल टू के इंटू 1/y एक्स ची किंमत किती श्रद्धा 20 के माहित नाही वाय के माहिती 1/y माहित नाही के किती आला 150 के किती आहे 150 1/y हा वाय इकडे आला 20 इकडे आले वाय इकडे आला 150 आणि हे 20 वरती ना खाली आले सांगा किती राहणार 7.5 आहे का वायची किंमत 15/2 म्हणजे 2 7 14 आणि 2 5 10 आहे का 7.5 आता काय बाकी संपलं तर बाळांनो इथं तुमची प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेली आहे सगळे प्रश्न मी A to Z सॉल्व्ह केलेले अतिशय सोपी प्रॅक्टिस सेट इथे हे लेक्चर ओव्हर झालेले तर बघत राहा कंटिन्यू प्राईड रायडर सर आणि प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन या ऍप्लिकेशनला डाउनलोड करा इथे तुम्हाला सगळे लेक्चर अवेलेबल आहे धन्यवाद